कप आम्ही जिंकणार आणि तोच आम्हाला हा वर्ल्ड कप जिंकून त्या आत्मविश्वासाने दिला. आणि पण काय बुमराह आणि हार्दिकच्या बॉलिंगने काम केलं आणि आपण वर्ल्ड कप जिंकला. खरं म्हणजे सुनील गावस्कर देखील अनेक आपले वेंगसरकर, तेंडुलकर हे मुंबईकर त्यांचंही आपल्याला या ठिकाणी एक वाडेकर आणि सुनील गावस्करांचे गाणं रेडिओवर गाजलेलं आठवतं, हे जीवन म्हणजे क्रिकेट राजा, हुकला तो संपला. संदीप पाटील असे अनेक लोक या ठिकाणी आपले आहेत. सूर्यकुमारने तो अप्रतिम झेल घेतला तेव्हा या गाण्याचं महत्त्व आणखी समजलं. तो कॅच हुकला असता तर काय झालं असतं ते काय मी काय बोलत नाही. आपण पॉझिटिव्ह बोलूया आणि त्या फायनल मॅच मधल्या पराभवाच्या छायेतून आपण विजय खेचून आणला. हे आपले जिगरबाज खेळाडू इथे आहेत. हेच आपल्या विश्वविजेतेपदाचं गमक आहे. कर्णधार रोहित शर्मा हे आपलं मुंबई क्रिकेटचं भूषण आहे. त्यांच्याबद्दल काय सांगायचं. ऑस्ट्रेलियाच्या विरोधातल्या 92 धावा रोहितचे चाहते कधीच विसरणार नाहीत. राज्यातील तमाम चाहत्यांच्या वतीने त्यांचं आपण सगळ्यांनीच अभिनंदन केलेलं आहे. शिवम दुबे यांनी ऑस्ट्रेलिया, बांगलादेश आणि अमेरिकेच्या विरोधात शानदार खेळ केला. फायनलमध्ये त्यांनी विराटला मोलाची साथ दिली. शिवम दुबे यांचं देखील अभिनंदन करावं तेवढं थोडं आहे. ज्यांच्या नावातच यश आहे असे यशस्वी तुम्ही भारताचा तिरंगा हाती धरून ज्या पद्धतीने विश्वविजयाचा आनंद साजरा केला ते बघून साऱ्या भारतीयांची छाती अभिमानाने फुलून गेली, भरून आली असं देखील मी या ठिकाणी सांगू इच्छितो. आणि आज अवघ्या भारताचे लाडके झालेले सूर्यकुमार यादव, अमिताभ बच्चन यांचा एक डायलॉग आहे, एक ही मारा लेकिन सॉलिड मारा. सूर्यकुमार ने त्या दिवशी एक ही कैच लिया लेकिन क्या सॉलिड लिया. सूर्यकुमारच्या त्या कॅचची आठवण आली की डेव्हिड मिलर रात्री झोपेत सुद्धा उठत असेल घाबरून. मैं बताया कि एक ही कैच लिया लेकिन क्या सॉलिड लिया. कपिल देव यांनी 1983 साली असाच वर्ल्ड कपमध्ये फायनलमध्ये कॅच आणि सूर्यकुमारचा कॅच क्रिकेट विश्वात अजरामर झालेला आहे असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. खरं म्हणजे सूर्यकुमार